मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाची 1 डिसेंबर 2024 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी झालेली आहे, महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, जाहिरात क्रमांक 414/2023, तर त्याच्यासाठीची जी परीक्षा घेण्यात आलेली एम-पी-एस-सी आयोगाकडून, तर त्या परीक्षेची उत्तर तालिका, प्रथम उत्तर तालिका एम-पी-एस-सी आयोगाने 5 डिसेंबर 2024 रोजी mpsconline.government.in तसेच mpsc.co.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे. तर त्याच्यावरनं तुम्ही चेकआउट करू शकता. प्रश्नपत्रिका जे 2 नंबरची आहे, सीसॅटचा जो पेपर होता, तर त्याची आन्सर की जी आहे, तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. पेपर 1 ची आन्सर की ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे आणि आन्सर कीचं पी-डी-एफ जे आहे, ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता. तर प्रश्नसंच ए-बी-सी-डीनुसार हे प्रश्नपत्रिका जे आहे, तर त्याचे आन्सर जे आहे ते तुम्हाला चेकआउट करायचे आहे. तर प्रश्नसंच ए-बी-सी-डीनुसार तुम्हाला प्रश्न 1 ते 50 पर्यंतची उत्तरे पेज नंबर 1 वर देण्यात आली आहेत. आणि 51 ते 80 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, तर त्याचे आन्सर जे आहे ते पेज नंबर 2 वर देण्यात आलेले आहेत. एम-पी-एस-सी आयोगाने जी एक्झाम घेण्यात आलेली आहे, तर त्याच्या संदर्भातले आन्सर की उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंगनी जे आहे, तर ते तुम्हाला आन्सर चेक करायचे आहे. तर निगेटिव्ह मार्किंग काढून तुम्हाला जे मार्क्स पडतात, त्याच्यामधनं तुमचं कट ऑफमध्ये नाव आहे की नाही ते त्याच्यावरनं ठरणार आहे. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कसं काढायचं याच्या संदर्भातला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आन्सर कीचं पी-डी-एफ हवं असेल तर टेलिग्राम चॅनलवरनं चेकआउट करा. याची संपूर्ण ए-बी-सी-डी संचानुसार तुम्हाला तुमचे आन्सर चेक करायचे आहेत. काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.